श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 864. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सुरसाचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालेल्या हनुमंताला निसीचरीच्या रूपाने एका नवीन परीक्षेला सामोरं जावं लागलं, त्या कथा विभागाचं चिंतन पाहत होतो. कोण होती ही निसीचरी? सागरामध्ये राहणारी ही राक्षसीण, जी या सागरावरून उडणाऱ्या पक्ष्यांची सावली समुद्रामध्ये पाहायची आणि त्या सावलीला धरून ती ह्या पक्ष्यांना खाली खेचायची. अशी तिच्याकडे असलेली ही मायावी ताकद. आणि तिने हेच कपट हनुमंताच्या बाबतीमध्ये करायचं ठरवलं. हनुमंताने तिचं हे ढोंग ओळखलं आणि तिच्याशी कुठलाही संवाद देखील हनुमंताने केलेला नाही. तासु कपटु कपी तुरत ही चिन्हा, ताही मारी मारुत सुतबीरा, बारिधी पार गयहु मती धीरा. अशा रीतीने हनुमंताने या निसीचरीचा वध केला आणि ते समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. अशा कथा विभागाचं आपण कालच्या टप्प्यामध्ये चिंतन पाहत होतो. त्यामध्ये काही प्रश्न हे आपणच आपल्या अंतःकरणात निर्माण करतो आणि त्याचंच चिंतन या सूत्रात्मक पद्धतीने पाहत असतो. त्यापैकी सज्जनो, काल आपण कथेच्या अंतिम टप्प्यामध्ये विचार केला की हनुमंत या निसीचरीच्या बाबतीमध्ये एवढे निष्ठुर का झाले. खरं तर सुरसा त्यांच्या समोर त्यांचा वध करण्याची असलेली आपली मनातली योजना बोलून दाखवतेय, परंतु तरी देखील सुरसावरती त्यांनी कुठलाही बलप्रयोग केला नाही. तिच्याशी संवाद केला आणि युक्तीच्या आधाराने तिची अर्हता पूर्ण केली, तिचे आशीर्वाद घेतले आणि ते पुढे गेले. परंतु निसीचरीच्या बाबतीमध्ये मात्र कुठलाही संवाद न करता तिला थेट मृत्यूदंड हनुमंताने दिलेला आहे. आपल्याला या सुरसाचं आणि या निसीचरीचं नीट स्वरूप समजून घेतलं पाहिजे. बघा, इथं एक जी महत्वाची गोष्ट आपण पाहतोय ती म्हणजे हनुमंताची परीक्षा घेण्यासाठी या आत्तापर्यंत दोन्हीही स्त्री रूपातल्याच या देवतांनी पाठवलेली सुरसा काय किंवा ही समुद्रामध्ये राहणारी निसीचरी काय, या रूपाने ब्रह्मचारी हनुमंताची परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. दुसरी गोष्ट की आपण या सुरसाचं तत्व स्वरूप बघितलं. कोण आहे सुरसा? सुरसा ही मणिपूर चक्राच्या आधाराने अग्नी परीक्षा घेणारी आहे, जी आपल्याला उपेक्षा सहन करावी लागते, जी आपल्या जीवनामध्ये अहंकाराची अहमहिका आपल्याला सहन करावी लागते, जे आपल्या प्रारब्धाचे भोग आपल्याला संघर्ष रूपाने सहन करावे लागतात, तेच आपल्या जीवनामध्ये असलेलं सुरसाचं स्वरूप आहे. आणि निसीचरी कोण आहे? तर निसीचरी ही आपल्या अंतरंगामध्ये राहणारी वासना आहे. या वासनेमध्ये असलेला दंभ ही निसीचरी आहे. या वासनेमध्ये असलेलं कपट ही निसीचरी आहे. यामध्ये हनुमंत हा अत्यंत न्यायप्रवीण आहे आणि त्यामुळं त्यांनी सुरसाला मृत्यूदंड दिला नाही, किंबहुना तिच्या समोर ते शरणागत झाले, तिचा आशीर्वाद घेतला. तर या निसीचरीचा मात्र हनुमंताने वध केलेला आहे. आता बघा, या दोन तत्वरूपांच्या विषयी संत काय म्हणतात? जर सुरसा प्रारब्ध आहे, सुरसा संचित आहे, तर संत या प्रारब्धाविषयी, या संचिताविषयी बोलताना काय म्हणाले की ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.
भगवंताने आपल्याला ज्या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे त्यामध्ये कुठली तक्रार न करता आपण समाधानामध्ये राहावं. हे जणू काही प्रारब्धरूपी सुरसाला आपण कशा पद्धतीने जीवनात स्वीकारावं हेच आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज या सुरसाचं जी उपेक्षा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहन करावी लागते त्यासाठी एकच उपाय सांगतात की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. विषते अमृत, ज्याचं शुद्ध चित्त आहे, ज्याच्या मनामध्ये कोणाच्या विषयी द्वेष नाही, मत्सर नाही, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये समाजाने दिलेलं विष देखील त्याच्यासाठी अमृत होऊन जातं. सुरसाला कुठल्याही संतांनी आपल्या जीवनामध्ये बदलण्याची अर्हता दिलेली नाही. किंबहुना त्यासाठी बदलायचं आहे तर ते आपल्याला बदलायचं आहे. आपण आपलं शुद्ध चित्त करायचंय, आपण समाधानामध्ये राहायचंय. म्हणजे जेव्हा जेव्हा जीवनात सुरसारूपी परीक्षा येईल त्यावेळेला बदल हा आपल्यामध्ये करणं अपेक्षित आहे. परंतु तेच संत जेव्हा आपल्या अंतरंगातल्या वासनांच्या विषयी विचार करतात तेव्हा ब्रह्मानंद महाराज काय म्हणून जात आहेत? महाराजा समान नाही त्रिभुवनी, आनंदाचे खाणी गुरुराव, गुरुराव माझे रामची केवळ. काय केलं आणि या रामाने? वासनेचे मूळ दूर केले. या वासनारूपी असलेल्या माझ्या जीवरूपातली ही गाठ या रामरायाने सोडवली. हा गुरु माझ्या जीवनात माझा राम होऊन आला आणि त्याने मला या वासनेच्या तडाख्यातून सोडवलं. या वासनेचा त्याने वध करून टाकला. या वासनेचं मूळच त्याने दूर करून टाकलं. तुकाराम महाराज देखील संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. अशा पद्धतीने या निसीचरीचं स्वरूप आपल्याला सांगतात. संत देखील या आपल्या अंतरंगातल्या या वासनांच्या विषयी अत्यंत निष्ठुर आहेत. बघा, ज्या आपल्या मनामध्ये इच्छा असतात, ज्या कदाचित आपण लौकिकामुळं म्हणा किंवा विवेकामुळं म्हणा किंवा संकोचामुळं म्हणा आपल्या कृतीमध्ये उतरवत नाही, परंतु एक अखंड आपल्या हृदयामध्ये वासनेचं चक्र हे कृतिशील होण्यासाठी प्रयत्न करत असतात. संत या वासनेच्या बीजालाच मुळी जाळून टाकतात. जसं एखादं भाजलेलं बीज हे जरी पुन्हा पेरलं, जरी त्याला खत पाणी घातलं तरी देखील ते जसं पुन्हा अंकुर फोडू शकत नाही, त्याप्रमाणे संतांनी आपल्या हृदयरूपी वासनेला अशा पद्धतीने जाळून भस्मसात करून टाकलाय. आणि त्यामुळे मग परिस्थिती कशी येऊ द्या, कितीही अनुकूलता येऊ द्या, त्या बीजाला पुन्हा कोंबच फुटू शकत नाही. अर्थात ही स्थिती जीवाच्या पातळीवरती आपल्याला कळू शकत नाही. अहो, प्रत्यक्ष जिथं अनंत शास्त्री गाडगुळी म्हणजे आपले ब्रह्मानंद महाराज पूर्वाश्रमीमध्ये श्री महाराजांच्या प्रथम दर्शनाला गेले इंदोरला, आणि इंदोरला श्री महाराज सिंहासनावरती बसले होते. आजूबाजूला लेकूरवाळ्या स्त्रिया होत्या, प्रापंचिक मंडळी होती आणि महाराजांची सेवा अनेक मंडळी तिथं करत होते. आणि या सगळ्याला पाहून अनंत शास्त्री गाडगुळींच्या मनामध्ये विकल्प आला की हे कसे माझे सद्गुरू असू शकतील? तो स्त्रियांमध्ये बैसे, तो मुलांमध्ये ऐसे, परंतु ऐसा निर्विकारी जगी नाही पाहिला. हे वासनेचं बीज जळून गेल्यानंतर यांना कुठलीही परिस्थिती पुन्हा कुठल्याही वासनेचे अंकुर फोडू शकत नाही बरं का. बघा, संत जे सांगतात त्या पद्धतीने वागण्यामध्ये आपलं हित आहे. संत जसे वागतात तसं वागण्यामध्ये आपलं हित नाही. आणि त्यामुळं श्री महाराजांनी एका बुवाला कशा पद्धतीने जागेवरती आणलं, वटणीवरती आणलं, ही देखील कथा आपल्याला माहिती आहे.
की महाराजांच्या कानावरती कोणीतरी आलं की आपल्याकडचा एक मुलगा स्वतःची कुठली तयारी नसताना भोंदूगिरी करतोय, काही स्त्री वर्गाला घेऊन तो बरोबर फिरतो. आणि एकदा तो महाराजांच्या समोर आला असताना महाराजांनी त्याला विचारलं, अरे काय करतोयस तू? यावरती तो म्हणाला की मी समर्थांचं कार्य पुढे नेतोय. यावरती श्री महाराजांनी थेट त्याच्या श्रीमुखामध्ये भडकावून दिली. अरे समर्थांचं नाव घेण्यासाठी त्यांच्या नखाची तरी सर आहे का रे तुझ्याकडं? स्त्री संग करणं, वासनांमध्ये राहणं आणि अशा पद्धतीने आपण निर्विकारी असल्याचा आव आणणं हीच भोंदूगिरी आहे. बघा, नाथांनी भागवत 11वा स्कंद एवढा विस्ताराने लिहिला आणि शेवटी चिरंजीवी पद लिहून ठेवलेलं आहे. प्रत्येकाने वाचावं असं ते चिरंजीवी पद आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मानंद महाराजांचं मोक्षप्राप्तीचं रहस्य आपण नित्य स्मरणामध्ये ठेवतो, तसं नाथ भागवतामधलं हे चिरंजीवी पद देखील आपल्यापैकी प्रत्येकाने नित्य स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. त्यामध्ये नाथांनी किती सुंदर उपमा दिलेली आहे की एखादा कोवळा काटा असेल तर तो आपल्या पायामध्ये घुसू शकतो. ही जशी आपली साधकावस्थेची असलेली स्थिती आहे की ज्यामध्ये मनुष्याचा पाय हा चुकीच्या ठिकाणी पडू शकतो, तो स्वतःला सिद्ध समजून अचानक प्रापंचिकांमध्ये जर मिसळला गेला तर कदाचित त्याच्यामधून त्याची अधोगतीच होऊ शकते. आणि म्हणून ह्या संतांनी सर्वप्रथम या वासनेच्या बीजाला जळून भस्मसात केलं. अनेक प्रकाराने स्वतःला तपासलं आणि मग या जगाच्या उद्धारासाठी हे संत प्रापंचिकांमध्ये आले बर का. त्यामुळे सज्जनो, या निशिचरीच्या बाबतीमध्ये संत अत्यंत निष्ठुर होऊन जगलेले आहेत स्वतःच्या बरोबर. कुठल्या कुठल्या प्रकारच्या वासना या चिरंजीव पदामध्ये नाथांनी आपल्याला सांगितल्यात. आता माझ्यासमोर नाथ भागवत नाही, परंतु सहज स्मरणामध्ये आलं, कधीतरी नाथांच्याच कृपेने याचं चिंतन घडलं तर मी निश्चित तुमच्याशी त्याबद्दल संवाद करीन. परंतु यामध्ये अनेक प्रकारच्या वासना या आपल्याला या अनाहत चक्राला पार करताना आपल्याला अनेक प्रकारे छळत असतात. सर्वप्रथम आहे परमार्थात काहीतरी होण्याची वासना. मी कोणीतरी आहे, माझं काहीतरी वेगळेपण आहे, ही दाखवण्याची वासना. श्री महाराज म्हणायचे, माझ्यावरती उपकार करा, परंतु कोणी कधी बुवा होण्याच्या फंदामध्ये पडू नका. आयुष्यभर ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत एका नामाचंच महत्व सांगितलं, स्वतः अखंड नाम घेतलं, असे श्री महाराज हे सिद्ध संत. परंतु त्यांनी स्वतःला कधीही मी सिद्ध नाही, मुनी नाही म्हणे जनाला, अशा स्थितीमध्ये स्वतःला सांभाळलं. लौकिकाचा बडेजाव हा श्री महाराजांना कधीच मान्य नव्हता. त्या लौकिकापासून श्री महाराज नेहमीच अलिप्त राहिले, विरक्त राहिले. आणि हे श्री महाराजांनी किती सहजतेने सांभाळलं ना. बघा, यामध्ये एक आणखीन छोटस मुलायम असं सूत्र येतं की बऱ्याचदा ही अलिप्तता कर्मठपणामध्ये बदलून जाते. अनेक लोक त्यासाठी आलेल्या व्यक्तीची मन दुखावून त्याच्याशी अद्वा तद्वा बोलतात, परंतु संत हे सहज असतात. बघा, महाराजांच्याकडे लोक यायची, महाराजांना म्हणायचे की महाराज आम्हाला आपल्याला स्नान घालायची इच्छा आहे. महाराज म्हणायचे या मग लगेच माणगंगेवरून स्नान घालण्यासाठी जल आणलं जायचं. महाराजांची तिथं सुंदर पद्धतीने ही मंडळी स्नान घालायचे, त्यांची पूजा करायचे. परंतु ह्यासाठी म्हणून श्री महाराज कधी थांबलेले नाहीत. आलेल्या व्यक्तीच्या भावनेला अत्यंत मनापासून सन्मान देत आपली ही अलिप्त अवस्था सांभाळणं ही संत स्थिती शब्दाच्या पलीकडची आहे. हो, सांगताच येत नाही त्या स्थितीचं अमुक असं स्वरूप. आणि त्यामुळे वासनेचं बीज जळून गेलेला संत ओळखता येणं हे आमच्यासारख्या वासनेच्या गराड्यात असलेल्या लोकांना कळणं हे केवळ अशक्य आहे.
या निशिचरीचा वध केलेला हा हनुमंत रूपी संत कसा असतो? मी सिद्ध नाही मुनी नाही म्हणे जनाला. त्याला कुठल्याही लौकिकाची अपेक्षा नाही. श्री महाराजांना व्याख्यान असलेल्या या बैठका याचा मनापासून कंटाळा होता. जगाच्या हार तुऱ्यांमध्ये आपल्या हृदयातल्या रामापासून लांब राहणं हे संतांना कदापि देखील आवडलं नाही. मग याचा अर्थ असा म्हणू शकता येईल का की मग जे अनेक सिद्ध संत होते, जे कदाचित लोकाभिमुख असतील, जे कदाचित या व्यासपीठांवरती देखील बसले असतील, सज्जनो, अंतरंगाची स्थिती भगवंत पाहत असतो. आणि ही निशिचरी पाण्यामध्ये राहून सावली पकडते. याचा अर्थ काय की ती तुमच्या हृदयातली वासना पकडत असते. तुम्ही बाह्यांगाने कसे आहात याच्याशी या निशिचरीचा संबंध नाही. तुम्ही त्याच्याशी किती लिप्त आहात, तुम्ही त्या गोष्टीशी किती आसक्त आहात, यामध्ये या निशिचरीचं खऱ्या अर्थाने जाळं पसरलेलं असतं. आणि ते बाह्यांगाच्या आधाराने अमुक एक स्थिती अशा दृष्टीने कधीच सांगता येऊ शकत नाही. हे ज्याचं त्याने स्वतः अभ्यासावं लागतं. कारण आपल्या इतक्या आपल्या वासनांचा अभ्यास हा दुसरा कोणीच करू शकत नाही. परमार्थामध्ये काहीतरी प्राप्त करणं, कुठली तरी सिद्धी, कुठला तरी चमत्कार याची अपेक्षा करणं ही देखील एक वासनाच आहे. या सर्व गोष्टींपासून अलिप्त अंतरंगामध्ये राहता येणं हेच या निशिचरीचा वध करणं आहे. त्यामुळे या दोन प्रश्नांची मी आपल्याला उत्तरं दिली की एक, सुरसाला नम्रपणे वंदन करून तिचा आशीर्वाद घेऊन हनुमंत पुढे निघाले, परंतु निशिचरीचा मात्र त्यांनी वध केला. आणि दुसरी गोष्ट, या अनाहत चक्रामध्ये असलेल्या वासनांचं स्वरूप काय काय आहे, कशा पद्धतीने या वासना आम्हाला खाली ओढत असतात. आता त्यातला तिसरा एक टप्पा सांगतो की मी गमतीने नेहमी म्हणत असतो की वैद्यकीय शास्त्र कितीही जरी पुढे गेलं तरी मनुष्याच्या चित्ताचा फोटो काढणं हे कधीच वैद्यकीय शास्त्राला शक्य होणार नाही. समर्थ दासबोधामध्ये या चित्ताच्या असलेल्या अवस्थांचं वर्णन करताना म्हणतात की हे देह 4 प्रकारचे आहेत. जो बाह्यांगाने दिसतो तो स्थूल, त्यामध्ये चेतना रूपाने राहणारा सूक्ष्म, त्या सूक्ष्माला वासनेचं बळ देणारा कारण देह, तर जन्मोजन्मीचं संचित आणि आपल्या जीवनाच्या प्रयोजनाची असलेली ही गोदाम म्हणजे महाकारण देह आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या 4 देहांच्या आधाराने जीव हा पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा पद्धतीने या चक्रात अडकलेला असतो. आपल्याला असं वाटतं की स्थूल देहाच्या आधाराने मी पवित्र आहे. कदाचित एखाद्याला वाटेल की हो, माझा सूक्ष्म देह देखील अत्यंत शुद्ध आहे. परंतु सज्जनो, त्या कारण देहामधून यामध्ये कधी वासना पुरवल्या जातील याच्यावरती आपला खराच कुठल्याही पद्धतीने निर्बंध असू शकत नाही. त्यामुळं ही संपूर्ण शुद्धता, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण ह्याच्या पलीकडं या मोक्षाचे दरवाजे आहेत बरं. आणि मग ही निशिचरी जी या समुद्रामध्ये राहते ती तत्वरूपाने जर विचार केला तर भवसागरामध्ये राहणारी ही निशिचरी, ही राक्षसीण जी आम्हाला पुन्हा जन्माला घालते, या मृत्यूच्या चक्रामध्ये खेचून घेते, अशी ही काळरूपी निशिचरी ती आम्हाला कुठल्या दृष्टीने खाली खेचते तर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या 4ही देहांपैकी कुठं जरी अल्पशी वासना राहत असेल तर त्या देहाला ती खाली खेचत असते. आणि हनुमंताचा हा एवढा महाकाय देह
परंतु या निशिचरीला याच गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतंय की एवढा महाकाय देह, एवढा मोठा पक्षी कधीच आकाशात बघितला नाही, परंतु हे आश्चर्य काय, खाली समुद्रामध्ये याची सावलीच पडत नाहीये, याला धरू कसं मी, याला पकडू कसं. सज्जनो, आज आमच्या हातामध्ये या चारीही देहांना शुद्ध करण्याचं अत्यंत प्रभावी साधन सद्गुरूंनी दिलेलं आहे, आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. ते नाम आपल्या देहामध्ये रोमारोमामध्ये इतकं भरावं, इतकं आपण त्याचं मनापासून स्मरण करावं की या असलेल्या सर्व वासनांना जणू काही या देहामध्ये राहण्यासाठी आता कुठं स्थानच राहणार नाही. तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल, काम क्रोध खर केले रीते, अशी आपली अवस्था झाली पाहिजे. अशा रीतीने हनुमंताने या निशिचरीचा वध केला, अनाहत चक्राला भेदून आता या कुंडलिनीच्या मार्गाने ही चैतन्य रूपी अवस्था आणखीन वरती चाललेली आहे. परंतु बघा, या अनाहताच्या असलेल्या वायुरूपाची व्यापकता देखील मोठी आहे. पृथ्वीमध्ये जल जास्त आहे हे आपल्याला भूगोल सांगतो. या ब्रह्मांडामध्ये असलेला हा वडवानल, हे अग्नी, हे या ब्रह्मांडामध्ये खूप मोठं व्यापक रूप धारण करतं. त्याही पेक्षा व्यापक रूप धारण करणारं हे अवकाश आहे, ज्या अवकाशामध्ये या वायूची अवस्था किंवा निर्वात अवस्था ही आपल्याला दिसून येते. त्यामुळे वायू तत्व हे त्याही पेक्षा व्यापक आहे. आणि अशा या व्यापक वायू तत्वाची भूमिका इथं गोस्वामीजी आपल्याला किती सुरेख पद्धतीने सांगतायत की जेव्हा हनुमंत लंकेमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकतात, लंकेमध्ये ते उतरतात. ताही मारी मारुत सुत बीरा, बारिधी पार गयहु मती धीरा. आपल्यापैकी अनेक श्रोते ज्ञानेश्वरीचे देखील अभ्यासक आहेत. मी जो आपल्याला 6व्या अध्यायामधला कुंडलिनी योग माऊलीच्या या अध्यायाच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये मारुत हा शब्द माऊलींनी वापरलेला आहे. आजचा गृहपाठ समजा, ती ओवी शोधून तुम्ही मला उद्या पाठवा की हा मारुत हा शब्द माऊलींनी का वापरलेला आहे आणि कुठल्या चक्राच्या बाबतीमध्ये वापरलेला आहे. तुमच्या लक्षात येईल की हे सुंदरकांड आणि माऊलीचा 6वा अध्याय किती समांतर जातात. या अनाहत चक्रापासून पुढे जाताना मारुत शब्द माऊलींनी वापरलेला आहे. असा हा मारुत सूत या समुद्राला पार करून बारिधी पार गयहु मती धीरा. आणि कोण करू शकतं हे कार्य? जो मती धीरा आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, तोच हे कार्य करू शकतो. असा स्थिर बुद्धीचा हनुमंत लंकेच्या किनाऱ्यावरती जाऊन उतरलाय. आता या अनाहत चक्रामध्ये असलेली या वायू रूपाची अवस्था अत्यंत सुंदर पद्धतीने गोस्वामीजी सांगताना म्हणतायत की हनुमंत एवढं मोठं 100 योजन समुद्राला पार करून लंकेमध्ये उतरला. आणि लंकेमध्ये जाताच तो काय पाहतोय? तहा जाई देखी बन शोभा, गुंजत चंचरीक मधुलोभा, नाना तरुफल फूल सुहाय, खग मृग वृंद देखी मन भाए. हनुमंत या लंकेमध्ये उतरतायत आणि तिथं उतरताच त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये येतं एक सुंदर वन, ज्या वनामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष फळांनी फुलांनी बहरले आहेत. पशुपक्ष्यांचे समूह आहेत. अत्यंत प्रसन्न असं वातावरण आहे. तिथं मधाच्या लोभाने भुंगे गुंजारव करत आहेत. हनुमंताला इथं मतिधीरा हा शब्द गोस्वामीजींनी वापरला आहे, कारण ज्या वानराने स्वतःची ओळख विभीषणाला करून देताना म्हटलंय
की कपी चंचल सबही विधिहीना. मी कपी आहे, मनाने अत्यंत चंचल आहे, सर्व दृष्टीने अत्यंत हीन आहे. परंतु बघा, हनुमंत जरी एक कपी असले आणि कपी रूपामध्ये जरी हे चांचल्य त्यांच्या या देहाच्या आधाराने ते दाखवत असले, तरी त्यांची वृत्ती, त्यांची बुद्धी, त्यांची अवस्था कशी स्थिर आहे. एवढं मोठं कार्य करून हनुमंत लंकेमध्ये उतरलेत आणि आजूबाजूला एवढी फळं आहेत. वानराला फळं नकोत का हो? अर्थातच हवी आहेत. आणि हनुमंताला भूक लागलेलीच आहे. पुढे जाऊन सीताजींना भेटल्यानंतर हनुमंत म्हणतोयच ना, सुनहु मातु मोहि अतिशय भूखा. मला खूप भूक लागली आहे. म्हणजे हनुमंत जेव्हा लंकेमध्ये उतरले तेव्हा देखील ते भुकेलेलेच होते. समोर फळं होती, कोणीही रखवालदार नव्हते, कारण ही लंकेची अत्यंत बाह्य बाजू होती, बाह्य सीमा होती. मग प्रश्न असा येतो की हनुमंतांना फळ समोर दिसताना देखील खाण्याची इच्छा का बरं झाली नाही? याची दोन कारणं आहेत सज्जनो. एक कारण म्हणजे लीला चरित्राच्या आधाराने त्यांनी आपल्या सर्व सख्यांना काय सांगितलंय? तब लगी मोही पर खेहू तुम भाई, सही दुख कंद मूल फल खाई. माझे तिथं सखे माझी वाट पाहत आहेत, दुःखात आहेत. त्यांना हे माहिती आहे की जर हनुमंत परत आला नाही सीताजींचा समाचार घेऊन, तर आपला मृत्यू निश्चित आहे. आणि ते माझी वाट डोळ्यामध्ये प्राण आणून करत असतील. कदाचित त्यांच्यापैकी अनेकांनी आपलं अन्न देखील सोडलं असेल. या शरीराला जिवंत ठेवण्या इतकंच कदाचित ते काहीतरी खाऊन माझी वाट पाहत थांबले असतील. अशा आपल्या सख्यांना सोडून मी हनुमंत इथं या मधुर फळांचा स्वाद घेत राहू? भक्तीची प्राप्ती होण्याच्या आधी मी माझ्या स्वतःच्या क्षुधेचा विचार करू? नाही. स्वतःसाठी खाणं हा देखील या अनाहत चक्राच्या गुंत्यामध्ये अडकण्यासारखंच आहे. जरी फळं समोर असली, जरी माझ्यामध्ये क्षुधा असली, तरी त्या फळांच्या विषयी माझ्या मनामध्ये कुठलीही इच्छा नाही. तिथं सुंदर मधाला पाहून भुंगे गुंजाराव करतायत, परंतु त्या मधाची मला अपेक्षा नाही. तिथं असलेल्या पशुपक्ष्यांच्या बरोबर खेळण्याची मला इच्छा नाही. मी जरी कपी असलो, चंचल असलो, तरी मला माझ्या ध्येयापासून आता कुठल्याही परिस्थितीमध्ये बाजूला व्हायचं नाही. आणि त्यामुळे सज्जनो, श्री महाराज देखील सर्वांना खायला घातल्यानंतर शेवटी स्वतः बसायचे. गुरु जेवुनी बैसले, ब्रह्मांड हे तृप्त झाले. समस्त ब्रह्मांड तृप्त झालंय. हेच जणू काही या गुरुप्रसादाचं लक्षण आहे. आणि त्यामुळे आपल्या सख्यांना तसं एकटं सोडून स्वतः जर पोट भरणारे कोणी असतील, तर ते हनुमंत रूपी संत होऊ शकत नाही. ज्याची संवेदना संपलेली आहे तो संत होऊ शकत नाही. बुवा होणं, चांदीच्या ताटामध्ये दररोज अगदी आखंड जेवणं, हे संत लक्षण नाही. समोर अनेक प्रकारचे भोग जरी आले, तरी त्या भोगांच्याशी संपूर्णपणे अलिप्तता राखणं, यामध्ये असलेलं ही मतिधीरा अवस्था, हे हनुमंत लक्षण आहे. सज्जनो, आपण गुरुगृही जातो तेव्हा गुरुच्याकडे असलेलं ही सुबत्ता, ही संपन्नता आमच्या मनामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या वैयक्तिक भोगांची इच्छा निर्माण करत असेल, तर समजून घ्या आपण अजूनही गुरुगृही नाही. गुरुची सुबत्ता ही आपल्या स्वतःच्या भोगांसाठी नाही. किंबहुना सेवा आणि भोग हे दोन शब्दच परस्पर विरोधी आहेत. जिथं स्वतःच्या भोगांचा विचार आहे, स्वतःच्या तृप्तीचा विचार आहे, स्वतःच्या अहंकाराचा विचार आहे,
तिथं खऱ्या अर्थाने गुरुसेवा नाहीच. जो एवढ्या मोठ्या कार्यामध्ये देखील आपल्या सर्व सवंगड्यांची सदैव स्मृती आपल्या हृदयामध्ये जतन करतो, ही संवेदनशीलता हे संत हृदय आहे बरं. हेच या अनाहत चक्राला भेदून पलीकडे जाण्याचा राजमार्ग आहे. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की मला काहीच नको. ही आपल्या मनाची जर स्थिती आपल्याला परमार्थामध्ये ठेवता आली तर खूप मोठा परमार्थामध्ये टप्पा गाठता येईल. आणि यासाठी श्री महाराज म्हणायचे की ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. कारण ही रसना आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. काय होतं थोडं खाल्लं तर. अशा पद्धतीने आम्हाला वारंवार भोगांमध्ये घेऊन जाणारी ही रसना, ज्याला परमार्थामध्ये जिंकता येते, ज्याच्याकडे ही संवेदनशीलता राहते. बघा, आपल्याकडे घरातली गृहिणी सर्वांसाठी सुंदर पक्वान्न तयार करते आणि मग जेव्हा तिची जेवण्याची वेळ येते तेव्हा तिला काही केल्या ते जास्त प्रमाणामध्ये खाताच येत नाही. ती अगदी थोडंसं घेते आणि म्हणते, अगं सगळ्यांना वाढून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच माझं पोट भरून गेलं, मला आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही जाणार. सज्जनो, हे सगळ्यांमध्ये देणं, सगळ्यांना वाटणं, यामध्येच मनुष्याच्या या अनाहतामधून त्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. जोपर्यंत मी आणि माझं या भूमिकेमध्ये आपला स्वार्थ लडबडतोय तोपर्यंत या मूलाधारापासून आमची सुटकाच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी किती महत्वाचं विधान श्री महाराजांच्या चरणी केलं की महाराज, जर मला काही द्यायचंच असेल तर माझं मागणं बंद करून टाका. मला काहीच देऊ नका. मला मागण्याची इच्छाच ठेवू नका काही. सज्जनो, हा अनाहताचा प्रवास हे सर्वसामान्यांना स्वाभाविकपणे जमणं अशक्य आहे. आणि त्यामुळं इथं केवळ नामाचीच तुरटी आपल्या जीवनामध्ये उपयोगाला येईल. या संत चरित्रांचा अभ्यास हेच आमच्या समोर आदर्श राहतील. आणि स्वतःच्या वासनांचा अभ्यास करत करत आपण आपल्या स्वतःवरती विजय संपादन करणं हेच या अनाहतामधून पुढे जाण्याचं शस्त्र आहे. आणि त्यासाठी एकच गोष्ट आहे, ज्याने हे केलं त्याचं आपण भजन करावं. असा हा मतिधीर, असा हा स्थिर बुद्धीचा हनुमंत आणि त्या रूपामध्ये प्रगटलेले आपले सद्गुरू सज्जनो यांचं नित्य चिंतन, यांच्या असलेल्या वृत्तीचं नित्य आपल्या जीवनामध्ये आचरण हेच आम्हाला या अनाहतापासून पुढचा मार्ग दाखवू शकेल. अशा रीतीने आता हनुमंत पुढं या लंकेच्या दिशेने जाणार आहेत. त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.